नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभाग यामधील महाराष्ट्र कारागृह पोलीस किंवा महाराष्ट्र जेल पोलीस आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेल पोलीस यांचा जो युनिफॉर्म आहे, यांचा जो गणवेश आहे, हा गणवेश नेमका कसा आहे, याच्यामध्ये यांची जे टोपी राहते हे टोपी नेमकी कशी आहे, त्यांचा बॅच बेल्ट असेल, त्याच्यानंतर जे नेम प्लेट असते हे नेम प्लेट कशा प्रकारची असते, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस आणि कारागृह पोलीस यांच्यामध्ये नेमकी कशा प्रकारे तफावत असते, याच्यामध्ये नेमका कसा फरक आहे, तर याच संदर्भामध्ये आज आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण जेल पोलीस यांची जे टोपी राहते हे कशा प्रकारची आहे हे दाखवून देणार आहे प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या माध्यमातून। तर महाराष्ट्र जेल पोलीस किंवा महाराष्ट्र कारागृह पोलीस यांच्या दोन प्रकारच्या टोप्या राहतात, एक म्हटलं म्हणजे टी कॅप आणि दुसरी म्हटलं म्हणजे गांधी टोपी। तर सगळ्यात अगोदर आपण टी कॅप या संदर्भामध्ये जाणून घेऊ पाहू। तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह पोलीस किंवा महाराष्ट्र जेल पोलीस कॉन्स्टेबल यांची अशा प्रकारची टोपी राहते। ही बघा, आता यामध्ये महाराष्ट्र पोलीस आणि जेल पोलीस यांच्या टोपीमध्ये नेमका फरक काय आहे, हा फरक या ठिकाणी आपण समजून घेऊ। बघा, ही जी कॅप दिसते तुम्हाला ही निळ्या कलरची आहे आणि याच्यामध्ये जो हा पट्टा आहे हा पट्टा पिवळ्या कलरचा आहे आणि याच्यावरती हा महाराष्ट्र कारागृह विभाग या डिपार्टमेंटचा बॅच आहे। आता सेम जेल पोलीस आणि मुंबई पोलीस यांची जे टोपी असते म्हणजे सेम असंच राहते कलर वगैरे, फक्त याच्यामध्ये हा सिम्बॉल चेंज झालेला असतो। मुंबई पोलीसची गोष्ट सांगतो आहे मी, मुंबई पोलीस आणि जेल पोलीस यांची टोपी हे सेम असते कलरमध्ये आणि महाराष्ट्र पोलीसची जे टोपी असते याच्यामध्ये हा जो पट्टा राहतो हा लाल कलरचा पट्टा असतो त्यांचा, बाकी काही नाही, बाकी सेम आहे। आता याच्यामध्ये आपण दुसऱ्या प्रकारची टोपी पाहू, ते म्हटलं म्हणजे गांधी टोपी। बघा, हे अशा प्रकारची गांधी टोपी राहते, ही पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी टोपी असते। आता तशी ओरिजिनल टोपी हीच, म्हणजेच ज्यावेळेस तुमची परेड वगैरे राहते किंवा तुमची 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल, असे जे राष्ट्रीय सण राहतात आणि त्यावेळेस तुमची सलामी असते, त्यावेळेस ही टोपी वापरली जाते। या टोपीला काय म्हणतात, गांधी टोपी। तर ह्या दोन टोप्या आपण कारागृह पोलीस यांच्या पाहिल्या। त्याच्यानंतर आपण पुढचं जे बघणार आहोत ते म्हटलं म्हणजे बेल्ट। बघा, बेल्ट अशा प्रकारचा बेल्ट राहतो काळा, म्हणजे सेम महाराष्ट्र पोलीस आणि जेल पोलीस यांचं सारखंच आहे, फक्त यामध्ये बॅच, हा जो बॅच आहे याच्यामध्ये महाराष्ट्र कारागृह विभाग असं लिहिलेलं आहे आणि वरती आपला जो अशोक स्तंभ आहे तो अशोक स्तंभ आहे। हा झाला बेल्ट। त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र कारागृह विभाग म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट म्हणजे आपला जो या साईडचा जो खांदा आहे, या साईडच्या
खांद्याला अशा प्रकारचा बॅच राहतो, त्याच्यावरती लिहिलेलं असते बघा. आणि त्याच्यावर असं हे मकावी हे लिहिलेलं असतं. या मकावीचा जो अर्थ आहे तो महाराष्ट्र कारागृह विभाग अशा प्रकारचा त्याचा अर्थ असतो. आणि या ठिकाणी या बॅचवरती महाराष्ट्र कारागृह असं लिहिलेलं असते. आता याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीसचं सांगायचं झालं त्याचं इथं मपो असते, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस, आणि इथं महाराष्ट्र पोलीस असं त्यांचा बॅच असतो. आणि ही लाईन ॲड ही अशा प्रकारची लाईन ॲड असते, किंवा पिवळ्या कलरची पण घेऊ शकता तुम्ही, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आता हे जे आहे मकावी हा बॅच तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलाच मी, तरी तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारचा तुमचा बॅच राहतो मकावी. याचा अर्थ काय? महाराष्ट्र कारागृह विभाग. त्याच्यानंतर आपण नेम प्लेट बघू. नेम प्लेट म्हणजेच काय? आपलं नाव असतं. त्याच्यावरती आता महाराष्ट्र पोलीसमध्ये बक्कल नंबर असतो, तसं महाराष्ट्र कारागृह विभागामधली जी पोस्ट आहे शिपाई किंवा इतर कोणतेही पोस्ट असतील तर त्यांना बक्कल नंबर वगैरे नसतो. तर बघा नेम प्लेट अशा प्रकारची असते. ही अशा प्रकारची नेम प्लेट असते. तर ही झाली नेम प्लेट. आता तुमची टोपी झाली, बेल्ट झाला, नेम प्लेट झाली, बॅच झाला. आता याच्यामध्ये अजून म्हणजे त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये आपण महिला मंडळी जी आहे कॉन्स्टेबल यांची टोपी नेमकी कशी असते ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकल दाखवली होती आपण. तरी आज या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दाखवून देऊ. महिला पोलीस यांची जी टोपी राहते ही अशा प्रकारची राहते आणि त्याच्यावरती तो पॅच राहतो महाराष्ट्र कारागृह विभाग असा. आता हिच्यामध्ये हे तर महत्त्वाची टोपी झालीच महिला मंडळींची. याच्यामध्ये ही जी टी कॅप आहे हे पण महिला मंडळी यूज करू शकता, वापरू शकता. टी कॅप पण वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे की नेमकं कशा प्रकारची वर्दी राहते महाराष्ट्र कारागृह पोलीस किंवा महाराष्ट्र जेल पोलीस यांची. तर बऱ्याच मुलांनी कमेंट केले होते की सर आम्हाला नेमके वर्दी कशी असते, टोपी कशी असते, काय या संदर्भात प्रत्यक्ष दाखवा. तर त्यालाच अनुसरून आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ नेमका कसा वाटला काय याच्या संदर्भात नक्की कळवा. आणि या ठिकाणी मी तुमची आज रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.